हाय, गुड मॉर्निंग. मी ऐश्वर्या. हाय, मी रोहित. वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आता आमचं फर्स्ट डे झाला आहे इथे कंप्लीट मालवण. काल आम्ही इथे राहिलो होतो आणि याची रूम टूरसुद्धा तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता इथून आम्ही जाणार आहोत साऊथ गोवाला. तर चला आता तुम्ही पण आमच्यासोबत. तर चला आता मस्तपैकी छान छान ब्रेकफास्ट करूयात आणि निघूयात मग. चला आता इकडे आम्ही रात्री जेवलो होतो आणि आता इथेच ब्रेकफास्ट पण आहे. बघूयात आता ब्रेकफास्टला काय काय आहे आज. पोहे आहेत, त्यानंतर पपाया, कपकेक्स आणि ब्रेड आणि जॅम बटर आणि इथे चहा, कॉफी आणि कोकम सरबत. तर आता त्यांनी इथे ही जी भुर्जी आहे ती त्यांनी गरमागरम करून दिली आहे. त्यानंतर घावणे आणि चटणीसुद्धा आलेत. हे फेवरेट फूड आमच्या मनात. कोकणात आलो आहे आणि हे मस्त सकाळी सकाळी घावणे आणि चटणीचा नाश्ता आहे. आणि मस्त ऑमलेटसुद्धा आम्ही मागवलं होतं त्यांना, तर ते सुद्धा आलेलं आहे. तर आता मस्त हा समुद्राचा व्ह्यू बघत आम्ही आमचा नाश्ता एन्जॉय करणार आहोत. तर आता आमचा नाश्ता पण करून झाला आणि आता निघतोय आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर हा आमचा कॉटेजेस होते, हा रिसॉर्ट आहे पण. आणि समोरच मस्तपैकी बीच. तर हा आता पूर्ण जो बीच तुम्हाला इथे दिसतो, तर हा आहे आपला मालवणचा बीच. आणि इथे अजूनसुद्धा एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. इथे अजूनसुद्धा ज्या मासेमारीला बोट गेलेल्या होत्या त्या हळूहळू एक एक करून येत आहेत. आणि इथे जे तुम्हाला सगळी जाळी टाकलेली दिसते, तर हे जे जाळी आहे त्या त्यांनी सकाळी ज्या फिशिंगच्या बोट आल्या होत्या तर त्यांनी जे मासे नेले, तर त्या जाळ्या आता त्यांनी इथे सुकायला ठेवल्या. पुन्हा रात्र झाली की ते पुन्हा आज जाणार. तर इथे बघू शकता तुम्ही की हा यूज असा सिंधुदुर्ग फोर्ट आहे, अगदी आम्हाला समोरच दिसतो आहे. आणि ऑफकोर्स याला ज्या गव्हर्मेंटच्या जेटीज आहेत तर त्या जेटीने जावं लागतं. अराऊंड आमच्या रिसॉर्टपासून त्या जेटी 1 किलोमीटरला आहेत. मस्त वाटतं आहे ते. कधी इतका आमचा वेळ गेला इथे कळलं पण नाही आम्हाला. आणि 1 मिनिट मी तुम्हाला बघा इथे असं झाडावर चढून बसला. बाय द वे तुम्हाला दाखवायचं राहिलं, ही अशी त्यांची नारळाची झाडं आहेत आणि इतक्या उंचीला नारळ आहेत. इथे ती भिंत कमी उंचीला नारळ आहे आणि इथे नारळ. तेच रे, कमी उंची. तेच रे. पण म्हणजे कशी हाताला येत आहेत इतक्या उंचीला नारळ आहेत. मस्त सगळीकडे अशा नारळाच्या बागा. अँड अगेन इट्स मालवण बीच, सनोरा. चला आता निघतो, उशीर होतो फार. छान आता आमचा मालवणचा स्टे 1 दिवसाचा एन्जॉय करून आता फायनली आम्ही निघालो आहे आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. आणि ही नारळाची झाडं, आंब्याची झाडं सगळी चौफेर पसरली आहेत. छान वाटतं आहे. त्यात ही अशी कौलारू घरं. तर आता इथे आम्ही नाव पण सांग काय हा सगळा कोकण मेवा पण घेतला आहे. आमचा मँगो पल्प वगैरे, आंबावडी असं सगळं आहे. ते काजू, त्यानंतर आपले आंबोळीची पिठं, कुळीत पीठ, असं बरंच काही काही आहे. तर मस्त आता शॉपिंग केली मालवणमध्ये आणि आता मग निघालो. तर आम्ही आता जे कोकण मेवा घेतला सगळा, जी शॉपिंग केली, तर ते हे आहे भोसले कोकण मेवा म्हणून. मी तुम्हाला त्यांचा नंबरसुद्धा देते. हा नंबर आहे त्यांचा, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हा नंबर सेव्ह करू शकता. आणि ऑल्सो त्यांच्याकडे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहे, स्कुबा डायविंग, पॅरासेलिंग सगळंच आहे. तर चला बघा.
अपडेट म्हणजे की तुम्ही जर मालवणवरून गोव्याला जाणार असाल तर इथे तुम्हाला 2 रोड दिसतात, एक सावंतवाडी आणि गोवा. तर सावंतवाडीच्या रोडने आपल्याला मॅपने दाखवलं जातं, बट तो रूट न घेता तो रोड पुन्हाच हायवेलाच जॉईन होतो, म्हणून तो रोड घेऊ नका, तो लॉंग. येस, त्यामुळे मग उगाचच फेरफटका नको, म्हणून मग हा जो एकेरी रोड त्यांनी चालू केलेला आहे तर याच रोडने मग आपल्याला पुढे जाता येतं, जेणेकरून मग उगाचचा लांबचा फटका आपला वाचू शकतो. इथे पुढे बोर्ड पण दिलाय, पण त्याचं काम चालू आहे, त्यामुळे मग इथे थोडंसं आपल्याला हेक्टिक होऊ शकतं, पण हा रोड आपल्याला कधीही चालेल. इथे आम्हाला हा रूट दाखवला होता, पण हा रूट खूप जास्त फिरून येत होता, त्यामुळे मग आम्ही पुन्हा युटर्न घेऊन बाहेर आलो आणि मग आता पुन्हा या रोडनी आम्हाला दिसतंय जायला. आणि खरं सांगायचं तर कोकणातला आमचा हा अनुभव आहे की कोकणामध्ये गुगल मॅप्स कधीच वर्क करत नाही. गुगल मॅप्स कोकणामध्ये कायम असं फिरवून फिरवून आणतात. तुझं काय म्हणणं आहे? बरोबर, त्यामुळे विचारत या गुगल मॅपवर भरोसा नका ठेवू बस. इथे आपण एक बघतोय खूप असं सुंदर मंदिर आहे, देवी माऊली नावाचं. खूप छान बांधलंय, अगदी कोकणी प्लस गोवन धाटणीचं वाटतंय. अरे वा, ते पण आता आपण ऑलमोस्ट किती लांब आहे गोव्यापासून? अराउंड 40 किलोमीटर. 25 दिसतंय आम्हाला. 1 मिनिट, पुढे बोर्ड पण आहे. ओके, ठीक आहे, करेक्ट रूटवर आहोत. 40 किलोमीटर राहिले. पण काही म्हणजे साऊथचे रोड छान आहेत ना, फार मस्त सिनिक व्ह्यू आहे, छान. अरे पण का वरून फील येतो पूर्ण. पण किती ऊन आहे, संध्याकाळी आपण तो मस्त फील घेऊ आपल्या सनरूफचा. हे बघ, हे किती छान वाटतंय. छान वाटतंय ना? हो, एकदम असले मोठमोठे दोरखंड. मस्त वाटतंय. पोहोचून आले लवकर, अर्ध्या तासात पोहोचू. पण असे मस्त रोडच नाही, छान छान आहेत एकदम. गाडीच्या क्रूजचा फायदा बघा. निवांत. मस्त रोड्स आहेत, पण तितकेच ना नॉर्थ गोवाचे घाणेरडे रोड्स आहेत, क्लमझी आहेत एकदम. इथले छान बनवलेत त्यांनी. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. आता मी थोड्याच वेळात तुम्हाला रूम टूर सुद्धा देईल. कसं वाटतं? चांगली ना? छान आहे. तर एक थोड्याच वेळात आम्ही फ्रेश होऊन बाहेरसुद्धा जाणार आहोत, तर भेटूयात थोड्या वेळाने. तर चला आता आपण रूम टूर स्टार्ट करूयात. इथे हा त्यांचा पासकोड टाकून मग आपण डोअर ओपन करणार आहोत. आत आल्यानंतर हा असा ह्यूज लिव्हिंग एरिया आहे आणि असं छान सिट आउट दिलं आहे त्यांनी. इथे बाल्कनी आहे बाहेर. त्यानंतर इथे आपला टी व्ही. आम्ही जस्ट आलो आहे, त्यामुळे आमच्या बॅग्स इथेच आहेत. येस, इथे डायनिंग एरिया आहे. त्या वाट बघतात, आमची झोमॅटोची ऑर्डर येते. इथे हा छान असा बुकशेल्फ आहे. येस, खूप सारे बुक्स पण आहेत तिथे आणि एकदम शांत प्रॉपर्टी आहे. त्यानंतर हा किचन एरिया आहे. स्टोर रूम अँड एव्हरीथिंग इज देअर. आणि अत्यंत स्वच्छ असा ठेवलेला आहे, अजिबात कुठेही घाण नाही आहे. प्युरिफायर वगैरे सगळ्या सोयी आहेत इथे. तर
ऑल्सो एक मिनिट मी तुम्हाला ड्राय बाल्कनीसुद्धा दाखवते. ही त्यांची ड्राय बाल्कनी आहे आणि एकदम शांत अशी सोसायटी आहे. सो छान आहे. चला आता आपण रूम 1मध्ये एंटर करूयात. सो दिस इज बेडरूम नंबर 1. इथे तुम्हाला आयनसाठी दिलं आहे, आपली आराम खुर्ची, हा आपला मास्टर बेड आणि इथे सुद्धा आतमध्ये वॉशरूम्स कपाट्स असं आहे. इथे हे आपले वॉशरूम्स अँड दिस इज मी. सो दिस आर फर्स्ट बेडरूम. चला आता आपण सेकंड बेडरूममध्ये पण जाऊयात. हिअर द सेकंड बेडरूम. हे इथेच असं क्लीन वॉशरूम आहे. आणि ही बेडरूम अगेन सेकंड बेडरूम. खूप छान प्रकारे त्यांनी सगळी डेकोरेट केली आहे. अगेन हिअर इज द बाल्कनी, सॉरी हिअर इज द विंडो. आणि येस ही सोसायटी आहे आणि आमचं जे एअरबीएनबी आहे ते आहे सेकंड फ्लोअरला. सो दिस इज द व्ह्यू. दिस इज द पार्किंग एरिया. आणि इथे सुद्धा आपण बघू शकतो तर एकदम असं छान वातावरण आहे, अजिबातच गर्दी नाही, काही नाही. सो ही होती आमच्या एअरबीएनबीची रूम टूर. तर आताच मी तुम्हाला रूम टूरसुद्धा दाखवली. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर मी ह्याचे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. मी त्यांचा पर्सनली नंबरसुद्धा शेअर करेन. आम्ही एअरबीएनबी या ॲपवरून हे बुक केलं होतं. दिस इज इन साऊथ गोवा, वर्कामध्ये आहे हे. आणि इथे नियरबाय प्लेसेस थोड्याशा कमी आहेत, लाईक काही प्लेसेस बऱ्यापैकी लांब आहेत, पण ठीक आहे, यू कॅन मॅनेज. कारण तुमच्याकडे कार असेल किंवा तुम्ही एखादी टू व्हीलर हायर केली असेल तरी पण तुम्ही इथे इझिली येऊ शकता. सगळं ॲक्सेसेबल आहे. तर चला आता आम्ही पण मस्तपैकी फ्रेश होतो आणि मग भेटूयात थोड्या वेळाने. बाय. तर आता आमची झोमॅटोची ऑर्डर पण आली. आम्ही KFC केलं होतं कारण इथे तसं सगळं लांब आहे आणि आम्हाला जाण्याची पण घाई होती. कुठे चाललो हे तुम्हाला व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये कळेलच. तर चला आता आमचे KFC पण आलं, तर आता आम्ही खाऊन घेतो आणि पटकन निघतो. हे आता बघा किती सुंदर दिसतं सगळं. आता आम्ही कोला बीचला चाललो आहे आणि कोला बीचला जातानाचा हा रूटच खूप सुंदर आहे. तर आत्ता आम्ही कोला बीचला आलोसुद्धा आहोत आणि इथून रोड थोडासा क्लमजी आहे, मागे पार्क करावं लागतं. आणि इथून मग आता ही त्यांची गाडी आहे, त्या गाडीने आपल्याला 100 रुपीज पर पर्सन असं देऊन टुवर्ड्स कोला बीच जावं लागतं. सो आता बघूयात आपण कशी कशी मजा येते. हा एवढा खराब रोड आहे आणि ह्यानी मग खाली 4 व्हीलर अलाउड नाही का आमची? आहे का? पार्किंग का बहुत इशू है मैडम. पार्किंग का इशू है. क्योंकि जो रिजॉर्ट जो पार्किंग है ना, रिजॉर्ट वालों का है. ब्लू लगून जो है रिजॉर्ट है ना. ओके ओके. हाँ हाँ हाँ. क्योंकि उनका 35 रूम है, बाद में उनका 35 गाड़ियाँ हैं, तो अच्छा बाद में हमारा 25 गाड़ियाँ हैं. बाप रे. बोलेरो स्कॉर्पियो. अच्छा. सुबह के टाइम आ सकते हैं, कोई टेंशन नहीं. ओके. यहाँ पे कितने टाइम तक चालू रहेगा कायाकिंग के लिए? कायाकिंग अभी आपको 6 बजे, अभी आपको 1.5 घंटा मिलेगा ना. लेकिन अंधेरे में मतलब वो नहीं वाटर सेफ है ना वहाँ का कायाकिंग का? पूरा सेफ है मैडम, गहरा भी नहीं. और गहरा नहीं है ना बिल्कुल भी? नहीं, छाती भर पानी. अच्छा. मतलब तकरीबन कितना फीट होगा? 3.5-4 चलेगा. 4.5 फीट होता है. हाँ हाँ. काय लेकिन ठीक है. 4.5 फीट. हाँ नाही पण तिला स्विमिंग येते रोहित. ना गहरा पानी नहीं, स्विमिंग की जरूरत नहीं. खड़े गाइस एक्साइटेड. यस. ऑफ रोडिंग बाय स्कॉर्पियो. भयानक रोड आहे. यहाँ पे आते हमको बच के 3 इथले रोड इतके छान आहे की की इथे अगदी दरी आहे खोल आणि इथूनच ते बॅकवॉटर पुढे कोला बीचला जॉईन होतं. तर आपण थोड्याच वेळात तिथे पोहोचणार आहोत.
कायाकिंग केली का आपण? फायनली हॅव अराइव्ड ॲट कोला बीच आहे कायाकिंग आहे. आणि फक्त करते कायाकिंग. कायाकिंग सुद्धा सुरू आहे. थोडेसे एक 10 ते 15 स्टेप्स आपल्याला उतरून खाली जावं लागतं. बट दॅट्स वर्थ आय गेस. चला आता खाली जाऊन पण बघूयात. तर फायनली आता कोला बीचला आम्ही पोहोचलो आहे आणि इथे आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की 400 पर पर्सन शेअरिंगमध्ये, म्हणजे 800 रुपयाची एक बोट. तर आता बघूयात एक्सपिरियन्स कसा होतो आहे. तर या इथे सगळ्या ह्या कायाकिंगच्या बोट्स आहेत. ॲक्च्युली आम्हाला बराच लेट झाला आहे, पण ठीक आहे, इट्स बेटर लेट दॅन नेवर. तर सुरू केल्यावर पुन्हा भेटूया. आईज एक्सायटेड फॉर द फर्स्ट टाइम. आपली कोणती आहे रिक्षा? आम्हाला आय गेस ही मिळाली आणि पाणी खूप गार आहे. आणि आम्हाला ही बोट आली आहे. रोहित मॅचिंग मॅचिंग. चलो दोन्ही एकत्र, दोघांनी एकत्र मारा. गर्ल्स. मृणाल मृणाल. आता फायनली आमची कायाकिंग सुरू झाली आहे आणि मस्त वाटतं आहे. पाणी खूप खोल नाही आहे, चेस्टपर्यंत आहे असं त्यांनी सांगितलं होतं. स्ट्रगल इज रिअल. कारण माझ्या नवऱ्याला इथे कोणीही नाही आहे हे दिसतंय, तरीसुद्धा त्याला एकट्याला पुढे जायचं होतं. सो अनफॉर्च्युनेटली इथे पाणी बघा, एवढ्याशा पाण्यात आमची बोट कशी जाणार आहे. सो ती आता अडकली आहे. नाव ही इज स्ट्रगलिंग. रोहित तुझा फोन आहे माझ्याकडे. नको ना, भीती वाटते. मी मागे चाललीये. नको ना प्लीज प्लीज. धर ना, मला भीती वाटते रे. मागे अंधार आहे रोहित, अंधार आहे. का मुद्दाम करायचं रे. तर फायनली आमच्या कोला बीचमध्ये कायाकिंग झालं आहे आणि आता 13 to 14 स्टेप्स आपल्याला वर चढून पुन्हा जीप्स आहेत आपल्या मेन पार्किंगपर्यंत. तर चला आता जाऊयात. बराच अंधार झाला आम्हाला, पण ठीक आहे, छान वाटलं. एक्सपिरियन्स होता कायाकिंगचा. आणि कसं वाटलं? खूप भारी. परत यायचं. इथे अशा गाड्या पण आहेत जे आपल्याला वर आणतात. लेपर्ड वगैरह आते हैं यहाँ पे? बहुत लेपर्ड है, ब्लैक पैंथर है, यहाँ पे है ना? बहुत है। वाइल्ड बोर तो सबसे ज़्यादा है यहाँ पे दिख जाए तो बस अच्छा है। हाँ, मतलब क्या है कि वो वाइल्ड बोर पूजा करते हैं ना, हाँ, तो हाँ। मार नहीं सकते। नहीं बस देखने के लिए। नहीं मैं बता रहा हूँ। अच्छा हाँ, इधर के लोग हैं सर। हाँ उसकी पूजा करते हैं। दिख जाएंगे अगर आप, मतलब दिख जाते हैं नॉर्मली। हाँ। अगर आप नसीब में रातों तो दिख जाएंगे। लेपर्ड भी दिख जाते हैं रात को, ऐसे अंधेरा होते हाँ। तर आता भूक लागली आम्हाला आणि आता ऑलमोस्ट 9:30 व्हायला आलेत, म्हणून मग म्हटलं की काहीतरी खाऊन घेऊयात. तर मी इथे आता कुठेतरी बरं वाटतं मला. ॲक्च्युली ती बटाटा नाही आहे, ती मिक्स व्हेज थाळी आहे. आणि पिंक. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. दॅट्स हाव वी स्पेंड आवर डे इन साऊथ गोवा. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.